नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 4.3 गोल्डन चेन ही कविता मराठी भाषेतून समजून घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करूया. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. मैत्री असते सोन्याची साखळी. The links our friends so dear. लिंक्स म्हणजे या ठिकाणी जोडणे. जोडून ठेवते प्रिय मित्राची पाकळी. And like a rare and precious jewel. Precious म्हणजे मौल्यवान. मैत्री असते दुर्मिळ मौल्यवान दागिना. It's treasured more each year. ट्रेजर म्हणजे खजिना. मैत्रीचा खजिना वर्षानुवर्षे दिसतो वाढताना. पुढचा स्टांजा. इट्स क्लॅप्स टुगेदर फर्मली विथ अ लव्ह दॅट डीप अँड ट्रू. क्लॅप्स म्हणजे घट्ट बांधणे. फर्मली म्हणजे घट्टपणे. सखोल आणि खऱ्या मैत्रीला एकत्रितपणे घट्ट बंधाने बांधते प्रेमाला. अँड इट्स रिच विथ हॅपी मेमोराईज अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू. रिच म्हणजे समृद्ध आणि रिकलेक्शन्स म्हणजे भूतकाळातील आठवणी. मैत्री करते समृद्ध आणि आनंदी भूतकाळातील घडलेल्या आठवणी. Time cannot destroy its beauty for as long as memory lives. Destroy म्हणजे नष्ट करणे. मैत्रीच्या जोपर्यंत असतील जिवंत आठवणी, काळ ही नष्ट करू शकणार नाही सुंदरता त्याची. Years cannot erase the pleasure that the joy of friendship gives. इरेस म्हणजे पुसणे. प्लेजर म्हणजे या ठिकाणी आनंद. निघून गेलेली वर्षे पुसणार नाही मैत्रीचा मिळणारा खरा आनंद आणि खुशी. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. प्राइसलेस म्हणजे अमूल्य. बॉट म्हणजे विकत घेणे. सोल्ड म्हणजे विकणे. मैत्री आहे अशी अमूल्य भेट. विकत घेता येत नाही, सांगता येत नाही रेट. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज वर्थ फार मोर दॅन गोल्ड. वर्थ म्हणजे किमतीचा. समजून घेणारा मित्र असतो मैत्रीमध्ये सोन्याहून जास्त किमतीचा ग्रेट. And the golden chain of friendship is a strong and blessed tie. Bless म्हणजे आशीर्वाद. आणि ही मैत्रीची सोनेरी साखळी मजबूत बंधाने आणि आशीर्वादाने जुडली. Binding kindred hearts together as the years go passing by. किंड्रेड म्हणजे समान. हर्ट्स म्हणजे हृदय. पासिंग म्हणजे निघून जाणे. अनेक समान हृदय एकत्रित जोडते जरीही निघून जातील अनेक वर्षे. हेलेन स्टायनर राईस.